बहिणीने सकाळी सकाळी अंकिता बहिणीने कांदा चिरलाय आणि पोहे कोणी भिजवले आणि पोहे कोणी भिजवले हो गरम पाण्याने की साध्या पाण्याने आणि खायला एवढे सगळं बसले अंकिता कांदा चिरला मिरची चिरली मी तेल ओतलं आणि संध्यान पोहे ओतलं आणि हलवलं तर इथे काकीने एक नवीन रोपटा लावलेला आहे कोथिंबीर लोटा कोथिंबीर किती महिने आले काकी 2 दिवसात एवढं लोक फ्रीज मध्ये ठेवतात आणि लोट्यामध्ये ठेवून एवढी कोथिंबीर एकदम हिरवी गार ठेवलेली आहे इथे अजून आम्ही चालू पण नाही केलेलं आहे हा म्हणजे अक्षरशः आमची प्लेट अजून पूर्ण भरलेली आहे आणि हे बघा आमच्याकडे माणूस बघा जायचं आहे रे ताटात एक शीट नाही ठेवला ना आता बाकी कुठे जायचं कुठे तुम्हाला अगस्त्याला भेटायला हे बघा स्वतःच दुसऱ्याचं पण घेतोय काढून आता एक माणूस कमी होतोय एक माणूस आलाय रेड्यांना समजलं ना रात्रीच फोन करणार हा चला भेटूया आपण पुढच्या ट्रिप मध्ये चला काका रडत होते मगाशी काका रडत होते काका रडू नका हा हे सुलमान कडनं आलेलं आहे त्याला दुरुडी बोलतात शिदोरी की दुरुडी या कुठे ठेवताय बाहेर जायचंय इथे आतमध्ये ना विचार आज बघितलं काय चला थांबा ना एक मिनिट हळद लावावी पण नंतर सांगतो माहिती नाही लगीन आहे भाऊ बघा सांगत असते याच का नाही त्यांचा प्रश्न आहे रणजित शिवाय देते कुठल्या रणजित तिला असणार शिवाय दुसऱ्याच्या पोरग्याच्या सांगायला मग दुसऱ्या कोणाला सांगायला त्या दिवशी आमच्या घरात पूजा होती मग कोण त्यांनी काय ती पोरगी तयार नव्हती आणि ती दिवशी काय बाळूसुऱ्याची बायको करणे होती की त्या पोरग्या लग्नात ती होती तिथं मग मला सांगली ती म्हणाली सुपांची बायको त्या लग्नाला सांगायला त्या लग्नाला एका सांगितलं मग बापही दिली आमचं कोण नाही एक जणांना सांगितलं मी आज
गाजऱ्यात जाऊन टावर उभा करायला लावली इथनं आणि गाजऱ्यात आणि मग त्या बोला. रामाने सोडला बाण, सीतेने पसरली जाळी, पांडुकेलेंद्रांचं नाव घेतो दुर्डी सोडत्या वेळी. वा हे लता घे. आता काय तरी करा की. मावशी तू नाव घे. मग काय हा, हा. पण का देतात काय ते सांग ना. काय येते काय देतात पहाटेच्या वेळी उमलली कळी, दोन्ही बाजूड्यांचं नाव घेते दुर्डी सोडते वेळी. दोघींनी आताच नाही, कळी माझी होती, त्यांचा बाण होता. आता ते का देतात ते तर सांगा. हे सांगा आता काय देतात ते सांगा. ताट आणा. ही दुर्डी का देतात? दुर्डी होय शिदोरी द्यावी लागते. द्यावी लागते ते पोळ्या हे असं दे. पहिले पोळ्या द्यायच्या का देतात ते सांगा. काय काय देतात ते सांगा. दुर्डी तिकडून द्यायची असते ती पहिली शिदोरी मुळे साखरपुड्याला. साखरपुडा झालेला सगळ्यांना कळू दे. म्हणूनच द्यायच्या असते. असं सांगा. असं सांगा. गेली लिहिलेले सगळ्यांना कळू दे म्हणते असा. पुऱ्या गावावर पुरती काय ती दुर्डी आता. असं नाही, आता ही ती फॅशन घरात असते त्याच्यात फॅशन आली. कुणाचं घर चुकवायचं नाही. मी तर काय चुकवायला नव्हतं बाई. खवाची गोष्ट वेगळी होती. पुरा नाही म्हणून आणि घरातली वाटली. घरातलं तिला आम्हाला काय ठाऊक नाही. ती पहिले आता कोण नाही. आता पोळ्या बंद झाल्या, लाडू द्यायला. आता त्या दिवशी आम्ही आणि दोघीसनी दे. 5 किलोच्या पोळ्या केल्या. त्याकडे बायकांनी पारख्या करायच्या नाहीत. मोठ्या 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 दुर्डी द्यायला. हे पहिलं होतं, आता बोलायला मोठी तेवढी वाटते. मोठी तिला थोडी आहे बायका. आलेल्या गवळणी काय ती घाबरली. आई बोलली सगळ्या जगा मग चिकन कोण बनवेल. बिचारी एवढी तयार होऊन परत बघ रिटर्न ना बसली. आधी हे का ताई. सो आता आम्ही चाललो आहोत सध्याच्या सासरहून आलेल्या दुर्डीतले लाडू गावभर वाटायला. कशासाठी वाटतात ते अशी म्हणजे ती त्यांच्या सासरून आलेली एक भेट असते. त्याला म्हणतात शिदोरी. शिदोरी किंवा इकडे अशा भाषेत दुर्डी म्हणतात. त्यात आलेल्या वस्तू म्हणजे ते काय आले लाडू ते आम्ही आता वाटायला चाललो अख्ख्या गावात. सो हे आहे साळगाव. हे सिद्धेश्वर जुनं घर. वसुलीला घातलंय त्याला आणि कुठं कमी जास्तला माणूस असेल तिथं दिले वाटतं. आता हे लाडू वाटायचा प्रोग्राम चालू आहे. जे सिद्धेश्वर सासरच्या दुर्डीतून आले. लक्ष्मीच्या समोर द्यायचं म्हटलंय म्हणजे गावी सगळ्यांना साखरपुड्याला बोलवत नाही. त्यासाठी अख्ख्या गावाला वाटायला लाडू असतात ते. आणि त्या लाडू वाटप. आता आम्ही आलेलो आहे लक्ष्मीदेवी मंदिरात साळगावातल्या. आणि मे महिन्यात याच देवीची यात्रा आहे. बघू शकता म्हणजे देवीचा पूर्ण हा रथ आहे. बघू शकता. आणि सांगितल्याप्रमाणे किती वर्षांनी 16 वर्षांनी एकदा यात्रा होते आणि ती आणि तेवढी देवी नाचवतात, पळवतात जोर जोरात पूर्ण गावभर. आणि आता 2-3 दिवसापूर्वी म्हणजे गेल्या बुधवारी ह्या देवीच्या नावाचा बकरा गावभर सोडतात. तो आता मे महिन्यापर्यंत तो गावभर त्याला खायला घालायचं, काही करायचं. कुठेही तो फिरत असतो, तो गावाच्या बाहेर जात नाही. आणि मग त्या दिवशी तो पहिला बकराचा बळी तो त्या दिवशी ओके. आणि ते पण एका फटक्यामध्ये ते झालं पाहिजे. मान असतो असं काय असतं. ते गवळणी घालतात अशी गवळणी घालतात. वाडा बनवतात आतमध्ये घरात. पाडव्या दिवशी भाऊच्या आदल्या दिवशी दिवाळीच्या पाडव्याला तो वाडा बनवतात. मुसळ असं काय झाडू त्यांची येऊन तिची पूजा करतात.
नैवेद्य दाखवतात आणि मग संध्याकाळी असं करून ठेवतात. मग किती दिवस असते? एकच दिवस असते. मग असंच राहतं ते पूर्ण? हे असं वाळलं की मग सुकलं की मग चुलीमध्ये घालायचं. अशा प्रकारे गाव फिरून आता आलेलं आहे. गावभर लाडू वाटून. त्यांच्याकडे एवढं वजन होतं की त्यांचा नवरा तिथे वजन उचलायला आलेला, पण बायको काय भेटली नाही गावात. आता आम्ही चाललोय संध्याच्या घरात, जुन्या घरात. फायनली बघू शकता घर. एकदम जुनं घर. अजून पण हे लोक इथे राहतात. जरा कशी उडी मारायची दाखवत असं बालपणात. आता नको उडी मारू, वरती लागशील. वा, त्यांची पूर्ण फॅमिली असं आम्ही एवढ्या घरात राहत होतो. मस्त घर आहे. इथे नॉनव्हेज बनते, इथे व्हेज. कुठे? तिथे बाहेर नॉनव्हेज. स्पेशली नॉनव्हेज साठी चूल बांधलेली आहे आणि हे व्हेज साठी. आणि हे आहे यांचं देवघर. हे बॅकस्टेज संध्याच्या घराची. आणि इथे वेगळ्या प्रकारची पानं लागलेली आहेत. त्यांना म्हणता वटवाघुळा. नुसते वटवाघुळ आहेत सगळीकडे. कसले लागलेत बघ. पूर्ण भरलंय पूर्ण. त्यांची इथं टिपिकल लग्नाचं घर. नुसत्या साड्या आणि ते लिस्ट काढणाऱ्या मंडळी. आणि आमचे नवरोबा टेन्शन मध्ये. खर्च लय झालाय. साड्या, टॉवेल, नुसता सेल. झालेलं आहे आता. चला बाय 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 बाय. आणि कोल्हापूर फिरून आला कसं वाटलं तुम्हाला? कोल्हापूर नुसतं धावतं. वेगळ्या प्रकारे कोल्हापूर फिरलो आम्ही. बसली आहे. तर अशा प्रकारे कोल्हापूरची ट्रिप आता संपलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे मुंबईला. सुशांत किती दिवस अगोदर येणार आहेस? एकदम सॉर्टेड मध्ये ट्रिप झालेली आहे. अशा प्रकारे कोल्हापूरला आता बाय बाय बोलत मुंबईकडे आम्ही आता निघालेलो आहे. परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि गाडीचा नंबरच आम्हाला माहिती नाही. ओ माय गॉड. हा हो. कुरकुरेचे पॅकेट घेतले जातात. बघा पिकनिकला चालले आहेत. पिकनिकला मुंबईला चालले फिरायला. ताई तुम्ही अजून काय बाकी आहे? बाकी आहे वाटतं. फायनली एवढं चालून आता आम्हाला आमचा डबा कोच भेटलेला आहे S7. मी बटाटे वडे घेऊन आलो आणि बटाटे वडे दाखवतात. वड्यामध्ये काय बोलतात त्याला अंकिता? मैदा, बेसन बघा केवढा आणि स्टफिंग बघा केवढा त्याच्यामध्ये. आईच्या गावात फुल गंडवायची कामं यार.